मित्रांनो, बुद्धांच्या शिकवणीतून आम्ही शिकू शकतो की जीवनाचे खरे सार हे साधेपणात, मध्यम मार्गाच्या अनुसरणात आणि दयाळू समतोल जीवनशैलीत आहे. त्यांच्या जीवनाच्या अनुभवांमधून त्यांनी दाखवून दिले की इच्छा आणि मोह हे दुःखाचे मूळ कारण आहे आणि या दुःखातून मुक्त होण्यासाठी मध्यम मार्ग अनुसरणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक घटकाचा एक तात्विक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आणि यथार्थता, संयम आणि आपली वृत्ती सुधारण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व पटकवले आहे. बुद्धांची शिकवण मानव जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. बुद्धांच्या शिकवणीतून आपल्याला समतोल जीवनशैली, योग्य विचारसरणी आणि करुणेचा संदेश मिळतो. बुद्ध म्हणजे एक जागृत आत्मा ज्यांनी आपल्या जीवनातील अनुभव आणि साधनेद्वारे जीवनाच्या सत्याचे ज्ञान प्राप्त केले. सिद्धार्थ गौतम नावाचे राजपुत्र ज्यांनी 29व्या वर्षी राजमहाल सोडून संन्यास घेतला आणि 6 वर्षांच्या तपश्चर्येनंतर निर्वाण प्राप्त केले आणि ते बुद्ध बनले. त्यांनी त्यानंतर 45 वर्षे समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये आपले ज्ञान वाटले. बुद्धांच्या शिकवणीमध्ये दुःख आणि त्याचे कारण समजणे तसेच अष्टांगिक मार्गाच्या सहाय्याने दुःखाच्या समाप्तीचा मार्ग दाखवणे हे प्रमुख आहे. त्यांच्या शिकवणीतून 10 जीवन धडे दिले जाऊ शकतात. हे धडे बुद्धांच्या जीवनाच्या निरीक्षणांवर आणि त्यांच्या शिकवणीवर आधारित आहेत, ज्यात आपल्याला आत्मनिरीक्षण, संयम आणि करुणा यांचे महत्त्व पडते. पहिला, मध्यम मार्गाचे पालन, जीवनातील संतुलित जीवनशैली. प्राचीन भारतीय बुद्ध तत्वज्ञानात मध्यम मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा संकल्प आहे. भगवान बुद्ध यांनी आपल्या उपदेशात या संकल्पनेचा प्रसार केला. या जीवनात अतिविलास म्हणजेच अतिसुख किंवा कठोर तप या दोन्ही गोष्टींमध्ये न अडकता संतुलित आणि मध्यम मार्गावर चालणे हेच खरे जीवनाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यम मार्ग म्हणजे अतिरेकापासून दूर राहून जीवन जगणे, म्हणजे कोणत्याही गोष्टीत टोकाला जाणे, मग ती शारीरिक सुख सोयी असो किंवा कठोर तपश्चर्या असो, हे मार्ग योग्य नाहीत. जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवास, आनंद आणि दुःख यामध्ये देखील अतिरेक नको असतो. प्रत्येक गोष्टीत संतुलन राखणे हेच खरं समाधान देतं. भगवान बुद्धांचे स्वतःचे जीवन या संकल्पनेचे उत्तम उदाहरण आहे. राजकुमार सिद्धार्थ गौतम म्हणून त्यांचे जीवन विलासात गेले होते, परंतु त्यांना ते जीवन सुख निरर्थक वाटले. मग त्यांनी सर्व विलास सोडून कठोर तप सुरू केले. त्यांनी कठोर तपश्चर्या केली, परंतु त्यातूनही त्यांना समाधान मिळाले नाही. अखेरीस त्यांनी समजले की हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. तेव्हा त्यांनी मध्यम मार्गाचा अवलंब केला, जो न अतिविलासाचा होता न कठोर तपाचा, आणि या मार्गानेच त्यांना बोधी प्राप्त झाली. बुद्धांच्या या पहिल्या शिकवणीतून आपण मध्यम मार्गाच्या महत्त्वावर आणि त्याचे पालन कसे करावे ते आपण सविस्तर जाणून घेऊया पुढील एका कथेतून. एका गावात राम आणि श्याम नावाचे
2 भाऊ राहत होते. राम अत्यंत विलासी जीवन जगत होता. त्याच्याकडे संपत्ती होती, पण त्याला त्यातच सुख मिळते असे वाटायचे. त्याला उत्तम अन्न, सुंदर वस्त्र आणि सुख सोयींची खूप आवड होती. परंतु हळूहळू त्याला लक्षात येऊ लागले की या सर्व विलासामध्ये तो स्वतःला हरवून बसला आहे. त्याचे आरोग्य खालावले आणि मनाला समाधान मिळेना. दुसरीकडे श्याम कठोर तपश्चर्या करीत होता. त्याला जीवनातील सुखांची आवड नव्हती. त्याने सर्व विलास सोडले आणि फक्त ध्यान, साधना आणि उपवासाने जीवन व्यतीत करू लागला. मात्र कठोर तपामुळे त्याचे शरीर दुर्बल झाले आणि मनात अस्वस्थता आली. एके दिवशी या दोन्ही भावांना एका बौद्ध भिक्षूची भेट झाली. भिक्षूंनी त्यांना सांगितले की जीवनातील समाधान अतिविलास किंवा अतितपात नाही, तर मध्यम मार्गात आहे. सर्व गोष्टींचे संतुलन राखा. भिक्षू म्हणाले, न अति सोयींचे गुलाम व्हा, न अति कष्टांचे. जीवनात योग्य प्रमाणात आनंद घ्या आणि आपल्या जबाबदाऱ्या सांभाळा. हे ऐकून दोन्ही भावांनी आपल्या जीवनात बदल केला. रामने त्याचे अतिविलासी जीवन सोडले आणि श्यामने कठोर तप सोडून मध्यम जीवन स्वीकारले. यानंतर दोघांचे जीवन संतुलित झाले आणि त्यांना खरे समाधान मिळाले. आजच्या धकाधकीच्या जीवनात मध्यम मार्गाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण अनेक वेळा आपल्या आवडीनिवडींमध्ये अडकतो किंवा अति आवडीतून नुकसान होण्याची शक्यता असते. कधीकधी आपल्या करिअर, आरोग्य, संबंध आणि मानसिक स्वास्थ्य या गोष्टींमध्ये अतिरेक होत असतो. तेव्हा मध्यम मार्गाचे पालन करून आपण आयुष्यात योग्य संतुलन साधू शकतो. म्हणूनच मित्रांनो, भगवान बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग म्हणजेच संतुलित जीवनशैली. हे तत्वज्ञान सांगते की जीवनातील कोणत्याही गोष्टीत अतिरेक करू नये. प्रत्येक क्षेत्रात संतुलन ठेवून जगले तर आपल्याला खरी शांती आणि समाधान मिळते. अतिविलास किंवा कठोर तपाने समाधान मिळत नाही. ते फक्त संतुलित जीवनातच मिळू शकते. दुसरी शिकवण, इच्छांवर नियंत्रण दुःखाचा मार्ग रोखण्याचे साधन. भारतीय तत्वज्ञानात, विशेषतः बौद्ध धर्म तत्वज्ञानात, इच्छा ही दुःखाचे प्रमुख कारण मानले जाते. इच्छांचे बंधन आपल्याला असमाधानात अडकवते, ज्यामुळे अंतर्मनात अशांती आणि दुःख निर्माण होते. मानवाच्या जीवनात इच्छा अटळ असली तरी त्यावर नियंत्रण ठेवून किंवा त्यांचा त्याग करूनच खरे समाधान मिळू शकते. इच्छा ही मानवाच्या मनात उद्भवणारी एक नैसर्गिक भावना आहे. माणूस सतत नवीन गोष्टी, संपत्ती, प्रतिष्ठा, सुख सोयी किंवा संबंधांची अपेक्षा करतो. या इच्छांमुळे त्याच्यात असंतोष, असमाधान, अहंकार, मत्सर आणि इतर नकारात्मक भावना निर्माण होतात. त्याच्या मानसिक आणि शारीरिक शांततेचा नाश होतो. जेव्हा त्याला त्याच्या इच्छांनुसार गोष्टी मिळत नाहीत तेव्हा दुःख अनिवार्य ठरते. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी वस्तू हवी असते आणि ती मिळाल्यावर आपल्याला काही काळ समाधान मिळते, पण थोड्याच वेळात दुसरी इच्छा निर्माण होते. या सततच्या इच्छांच्या खेचाखेचीत माणूस शांतीपासून दूर जातो. बौद्ध धर्मानुसार जीवनातील सर्व दुःखांचे मूळ तृष्णा किंवा इच्छा आहे. भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्ये सांगितली होती, ज्यात दुसरे सत्य म्हणजे दुःखाचे कारण तृष्णा आहे. ही तृष्णा म्हणजे संपत्ती,
भोग, संबंध आणि इतर भौतिक वस्तूंची तीव्र इच्छा. बुद्धांनी सांगितले की जेव्हा माणूस आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो किंवा त्यांचा त्याग करतो तेव्हा तो मुक्त होतो आणि निर्वाण किंवा आनंदाची अवस्था प्राप्त करू शकतो. इच्छांचा त्याग म्हणजे सर्व प्रकारच्या भौतिक सुखांच्या मागे न धावता साधी आणि समाधानी जीवनशैली स्वीकारणे. यासाठी आवश्यक आहे की माणूस आपल्या गरजा आणि इच्छांमधील फरक ओळखावा. गरजा म्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत, जसे की अन्न, पाणी, निवास आणि आरोग्य. तर इच्छा म्हणजे ज्या गोष्टींचा भौतिक सुखासाठी किंवा मनोरंजनासाठी पाठलाग केला जातो. माणसाने आपल्या इच्छा ओळखून त्यांना मर्यादित ठेवावे, त्यांचा त्याग करावा आणि आपले लक्ष आत्मविकास आणि आंतरिक शांतीवर केंद्रित करावे. बुद्धांच्या या दुसऱ्या शिकवणीतून आपण इच्छांवर नियंत्रण आणि दुःखाचा मार्ग रोखण्याचे साधन या महत्त्वावर आणि त्याचे पालन कसे करावे हे आपण जाणून घेऊया पुढील एका कथेतून. एकेकाळी एका राज्यात धीरेंद्र नावाचा राजकुमार होता. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तो राज्याचा राजा झाला. त्याच्याकडे प्रचंड संपत्ती, सत्ताधिकार आणि वैभव होते. मात्र त्याची स्वप्ने, इच्छा आणि आकांक्षा न संपणाऱ्या होत्या. त्याला सतत नवीन विजय, अधिक संपत्ती आणि वैभव हवे असे. परंतु या सर्व गोष्टींनी त्याला शांती मिळाली नाही. त्याचे मन अस्वस्थ होते आणि त्याला समाधान कधीच मिळत नव्हते. एके दिवशी त्याला वाटेत एका बौद्ध भिक्षूंची भेट झाली. भिक्षू आनंदी, शांत आणि समाधानी दिसत होते. जरी त्यांच्याकडे कुठलीही भौतिक मालमत्ता नव्हती तरी राजाने त्यांना विचारले, तुमच्याकडे काहीच नाही, तरीही तुम्ही इतके समाधानी कसे? भिक्षूंनी उत्तर दिले, राजन, तुझ्या दुःखाचे कारण तुझ्या मनातील इच्छा आहेत. ज्यावेळी तू आपल्या इच्छांना नियंत्रित करशील आणि त्यांचा त्याग करशील तेव्हा तुला शांती मिळेल. मी भौतिक वस्तूंना महत्त्व दिले नाही, त्यामुळे मी आनंदी आहे. राजाला या शब्दांचा अर्थ थोडा थोडा समजू लागला. त्याने बौद्ध भिक्षूंचा सल्ला घेतला आणि आपल्या विलासी जीवनशैलीचा त्याग केला. त्याने आपल्या राज्यकारभारात संतुलन राखून गरजांवर लक्ष केंद्रित केले आणि इच्छांची अतृप्तता कमी केली. हळूहळू त्याला आतून शांती मिळू लागली. आधुनिक जीवनातही जिथे भौतिक सुखांच्या मागे धावण्याची प्रवृत्ती वाढली आहे, इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व अधिक जाणवते. इच्छा आणि अपेक्षांमुळे ताण, नैराश्य, मत्सर आणि असमाधान वाढते. जर आपण इच्छांचा त्याग करू शकलो किंवा त्यांना नियंत्रित ठेवू शकलो तर आपल्याला मानसिक शांती आणि खरे समाधान मिळू शकते. म्हणूनच मित्रांनो, भगवान बुद्धांनी सांगितले आहे की इच्छा आणि तृष्णा हे दुःखाचे मूळ कारण आहेत. हे बौद्ध तत्वज्ञानाने आपल्याला शिकवले आहे. इच्छांचा त्याग केल्याने किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवून माणूस जीवनातील खऱ्या शांतीचा अनुभव घेऊ शकतो. गरजा आणि इच्छांमधील फरक ओळखून आपण आपल्या जीवनात संतुलन साधू शकतो. तिसरी शिकवणूक, समर्पित ध्यान. मन शांत ठेवण्यासाठी नियमित ध्यानाचे महत्त्व. ध्यान ही एक प्राचीन साधना आहे ज्याद्वारे आपले मन शांत ठेवता येते आणि आपल्या अंतर्मनाशी जोडता येते. जीवनाच्या धावपळीत ताणतणाव, चिंता आणि नकारात्मक विचारांमुळे आपले मन अस्थिर होते.
ध्यान आपल्याला या मानसिक गोंधळातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवते. ध्यान म्हणजे स्वतःच्या आत खोलवर डोकावून पाहणे, जिथे आपल्याला शांतता, स्थिरता आणि आत्मानुभूती मिळते. ध्यान म्हणजे मनाची एकाग्रता, शारीरिक स्थिरता आणि आत्मविश्लेषण. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपले संपूर्ण लक्ष आतल्या शांततेवर केंद्रित करतो, बाह्य जगाच्या गोंधळापासून दूर होतो. ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसे की मंत्र ध्यान, विपश्यना, योग निद्रा, प्राणायाम इत्यादी. ध्यानाचा मुख्य उद्देश म्हणजे मनाला शांत करणे, विचारांवर नियंत्रण ठेवणे आणि मानसिक शुद्धीकरण साधणे. ध्यानाचे फायदे: ध्यान नियमितपणे केल्याने मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. याचे काही प्रमुख फायदे पुढील प्रमाणे आहेत. पहिली, मानसिक शांती. ध्यान केल्याने मनातील विचारांचा गोंधळ कमी होतो आणि अंतःकरणात शांती निर्माण होते. ताणतणाव कमी होतो. ध्यान नियमित केल्याने ताणतणाव आणि चिंता दूर होतात. आत्मनियंत्रण वाढते. ध्यानामुळे मनाची एकाग्रता वाढते, ज्यामुळे आपल्याला आपल्या भावनांवर आणि विचारांवर अधिक चांगले नियंत्रण मिळते. सकारात्मकता आणि आनंद. ध्यानाद्वारे आपण नकारात्मक विचारांपासून मुक्त होतो आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करतो. शारीरिक आरोग्य मिळते. ध्यान शारीरिकदृष्ट्याही लाभदायक आहे. ध्यानामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि झोपेची गुणवत्ता वाढते. निर्णय क्षमता वाढवते. ध्यानामुळे आपले मन स्थिर होते, ज्यामुळे आपण योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतो. ध्यानाची साधना कशी करावी? ध्यान सुरू करण्यासाठी काही सोप्या पायऱ्या पाळता येतील. शांत स्थान निवडा. शांत, स्वच्छ आणि एकांत असलेल्या ठिकाणी ध्यान करा. आरामशीर स्थितीत बसा. पाठ सरळ ठेवा आणि हात मांडीवर ठेवा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. श्वासाच्या गतीवर लक्ष केंद्रित करा. विचारांवर नियंत्रण ठेवा. प्रारंभी अनेक विचार मनात येऊ शकतात, पण त्यांना स्वतःहून दूर करू नका. फक्त त्यांच्यावर प्रतिक्रिया न देता त्यांना जाणू द्या आणि परत श्वासावर लक्ष केंद्रित करा. समर्पण आणि सातत्य ठेवा. ध्यान हा एक सातत्याने केलेला अभ्यास आहे. दररोज काही मिनिटे ध्यान केल्याने हळूहळू आपण यामध्ये प्रगती करू शकतो. बुद्धांच्या या तिसऱ्या शिकवणीतून आपण समर्पित ध्यान व मनाला मिळणाऱ्या शांतीबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया पुढील एका कथेतून. एका गावात एक प्रसिद्ध बौद्ध भिक्षू राहत होते. त्यांचे अनेक शिष्य ध्यान शिकण्यासाठी त्यांच्या आश्रमात येत असत. त्यापैकी एक शिष्य रोहन खूप अधीर होता. त्याला साधना करायची होती, पण त्याला ध्यानात बसताना मन शांत होईना. त्याचे विचार सतत भटकत राहायचे. एके दिवशी त्याने बौद्ध भिक्षूंना आपली समस्या सांगितली. बौद्ध भिक्षूंनी त्याला एक साधा पण अर्थपूर्ण सल्ला दिला. रोहन, एक झाड लावून त्याची रोज काळजी घे. त्याला पाणी दे. त्याची माती चांगली ठेव आणि रोज त्यावर लक्ष ठेव. पण लक्षात ठेव, झाड मोठे होण्यासाठी वेळ लागतो. तू जितकी काळजी घेऊन झाडाची सेवा करशील, तितके ते झाड मजबूत होईल. ध्यानाची साधनाही याचप्रमाणे आहे. ध्यानाचा परिणाम लगेच दिसणार नाही, पण तू रोज थोडा वेळ समर्पितपणे ध्यान करत राहशील तर तुझे मन हळूहळू शांत होईल. रोहनने बौद्ध भिक्षूंच्या सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार
ध्यान करायला सुरुवात केली. त्याच्या ध्यानात सुरुवातीला अनेक विचार यायचे, पण त्याने स्वतःला शांत राहण्याची सवय लावली आणि काही आठवड्यानंतर त्याला ध्यान करताना मन अधिक स्थिर वाटू लागले. आता त्याच्या जीवनात शांतता आणि संतुलन येऊ लागले होते. ध्यानाचे जीवनातील महत्त्व आधुनिक जीवनातील ताणतणाव, चिंता आणि धावपळीच्या जीवनात ध्यान हे मनाला स्थिर करण्याचे, शांत ठेवण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. ध्यानाच्या मदतीने आपण मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याला बळकट करू शकतो. ज्या प्रकारे आपण आपल्या शरीरासाठी व्यायाम करतो, त्याच प्रकारे ध्यान हे आपल्या मनाचा व्यायाम आहे, जो मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच मित्रांनो, भगवान बुद्धांनी सांगितले आहे की समर्पित ध्यान करा, त्यामुळे मनाला शांती आणि समाधान मिळते. ध्यान ही एक अत्यंत प्रभावी साधना आहे, जी मनाला शांत, संतुलित आणि स्थिर ठेवते. नियमित आणि समर्पित ध्यानामुळे आपण आपले विचार, भावना आणि जीवनातील ताणतणावांवर अधिक चांगले नियंत्रण मिळवू शकतो. जीवनात मानसिक शांततेची गरज असते आणि ध्यानाच्या माध्यमातून ती प्राप्त करणे सहज शक्य आहे. भगवान बुद्धांची चौथी शिकवण: करुणेची भावना जोपासा, इतरांप्रती दयाळू आणि करुणाशील व्हा. मानवाचे जीवन हे परस्परावलंबी आहे. आपण समाजात एकत्र राहतो, काम करतो आणि एकमेकांशी संवाद साधतो. या जगात एकमेकांशी जोडलेले असताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते, ती म्हणजे करुणा. करुणा ही एक अशी भावना आहे जी इतरांच्या दुःखात सामील होण्यास, त्यांना मदत करण्यास आणि त्यांच्या दुःखाचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते. दयाळूपणा आणि करुणा हे मानवी गुणधर्म समाजाला एकत्र ठेवतात आणि मानवी संबंधांना बळकटी देतात. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखांवर संवेदनशीलता दर्शवणे आणि त्याचे निवारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे. करुणेचे मूळ दयाळूपणात आहे. जेव्हा आपण इतरांच्या समस्या, वेदना आणि गरजांवर लक्ष केंद्रित करतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवतो. करुणाशील असणे म्हणजे फक्त इतरांच्या समस्यांची जाणीव ठेवणे नव्हे, तर त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी काही ठोस पावले उचलणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. करुणेची भावना जोपासल्यामुळे केवळ इतरांना मदत होत नाही, तर स्वतःचाही विकास होतो. याचे काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. समाजाची एकजूट होते. करुणा समाजाला जोडून ठेवते. करुणाशील व्यक्ती इतरांच्या वेदनांमध्ये सामील होऊन त्यांना मदत करतात, ज्यामुळे समाजातील नातेसंबंध बळकट होतात. आत्मिक समाधान मिळते. जेव्हा आपण इतरांना मदत करतो, तेव्हा आपल्याला एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळते. हे समाधान आपल्याला मानसिक शांतता देते. सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो. करुणेची भावना आपण पसरवतो तेव्हा इतरांमध्येही त्याचा प्रसार होतो. यामुळे समाजात सकारात्मकता वाढते. तणाव आणि नैराश्य कमी होते. करुणाशील वृत्ती आपल्याला मानसिक स्थिरता देते, ज्यामुळे ताणतणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते. आता तुम्हाला वाटत असेल की करुणा कशी जोपासावी, तर करुणा जोपासण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आचरणात आणू शकतो. ते पुढीलप्रमाणे: इतरांच्या वेदनांवर लक्ष द्या. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या समस्या आणि दुःख लक्षात घ्या. त्यांची वेदना ओळखा आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करा.
सहानुभूती दाखवा. करुणेचा अर्थ केवळ मदत करण्यानेच मर्यादित नाही, तर इतरांच्या वेदनांशी सहानुभूती दाखवून त्यांच्यासाठी मानसिक आधार निर्माण करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. निरपेक्ष मदत करा. मदत करताना कधीच परतावा अपेक्षित ठेवू नका. निरपेक्ष मदत हीच खऱ्या अर्थाने करुणा आहे. क्षमा करा. करुणाशील माणूस क्षमाशीलही असतो. कोणाच्या चुका माफ करणे हे करुणेचे उत्तम लक्षण आहे. नियमित सेवा कार्य करा. वेळोवेळी समाज सेवा कार्यात सहभागी होणे, गरजू व्यक्तींना मदत करणे यामुळे करुणेची भावना दृढ होते. बुद्धांच्या या चौथ्या शिकवणीतून आपण करुणेची भावना जोपासावी व इतरांप्रती दयाळू आणि करुणाशील कसे व्हावे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पुढील एका कथेतून. एका गावात रामू नावाचा एक लहान मुलगा राहत होता. त्याच्या घराजवळ एक भिकारी दररोज यायचा. तो खूप म्हातारा आणि दुर्बल होता. गावातील इतर लोक त्याच्याकडे फारसे लक्ष देत नसत. मात्र रामूला त्या वृद्ध व्यक्तीचे दुःख पाहून वाईट वाटायचे. तो रोज आपल्या जेवणातील एक भाग त्या भिकाऱ्याला देत असे. एके दिवशी रामूच्या आईने त्याला विचारले, तू रोज जेवणातील काही भाग देतोस, पण तुला कधीच त्रास होत नाही का? रामूने उत्तर दिले, आई, मी जेव्हा त्याला जेवण देतो तेव्हा मला खूप आनंद मिळतो. तो वृद्ध आहे, दुर्बल आहे, त्याच्याकडे कुणी नाही. त्याला मदत केल्याने मला समाधान मिळते. आईने त्याचे हे शब्द ऐकून त्याचे कौतुक केले. कालांतराने गावातील इतर लोकांनीही रामूच्या या कृतीकडे लक्ष दिले आणि त्यांनीही त्या वृद्ध व्यक्तीला मदत करायला सुरुवात केली. हळूहळू त्या भिकाऱ्याचे आरोग्य सुधारले आणि गावात त्याला मान मिळू लागला. मित्रांनो, रामूच्या या लहानशा कृतीतून आपण करुणेचे खरे महत्त्व शिकू शकतो. करुणा ही वय, परिस्थिती किंवा कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते. ती हृदयाच्या मुळात असते आणि ती प्रत्येकाने आपल्यात जोपासायला हवी. रामूने आपल्या करुणेच्या कृतीने गावातील इतर लोकांमध्येही एक सकारात्मक बदल घडवला. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात करुणा ही एक भावनाच हरवून चालली आहे. लोक स्वकेंद्रित होत आहेत आणि इतरांच्या वेदनांशी सहानुभूती दाखवण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. पण करुणा हे मानवी नात्यांचे आणि समाजाचे मूळ आहे. जर प्रत्येक व्यक्ती करुणाशील झाली तर समाजात सकारात्मकता वाढेल आणि जग अधिक सुसंवादी बनेल. मित्रांनो, म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितले आहे की करुणा ही मानवी जीवनाची एक अमूल्य भावना आहे, जी समाजात एकोपा, सकारात्मकता आणि शांती निर्माण करते. इतरांच्या दुःखात सामील होणे, त्यांना मदत करणे आणि त्यांची काळजी घेणे हीच खरी करुणा आहे. जिथे करुणा असते तिथे दया, सहानुभूती आणि माणुसकी यांचा वास असतो. म्हणूनच आपल्या हृदयात करुणा जोपासणे आणि ती इतरांमध्ये पसरवणे हीच मानवतेची खरी सेवा आहे. भगवान बुद्धांची 5वी शिकवण, चांगल्या सवयी विकसित करा. सकारात्मक कृती हळूहळू जीवन बदलतात. आपले जीवन आपल्याकडून घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांवर आणि कृतींवर अवलंबून असते. या कृतीच हळूहळू सवयींमध्ये परिवर्तित होतात आणि आपल्या जीवनाचा आधार बनतात. चांगल्या सवयी ही जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. ज्याप्रमाणे एक बीज हळूहळू मोठे झाड होते, त्याचप्रमाणे चांगल्या सवयींमुळे आपले जीवन हळूहळू बदलते. चांगल्या सवयींनी माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो
आत्मविश्वास वाढतो आणि त्याच्या यशाची पायाभरणी होते. सवयी म्हणजे आपले जीवन सुलभ बनवणाऱ्या सततच्या कृती. एखादी कृती वारंवार केल्याने ती आपल्याला नैसर्गिक वाटू लागते आणि ती आपल्या दिनचर्येचा भाग बनते. चांगल्या सवयी या निरोगी जीवन, मानसिक शांती आणि यश मिळविण्यासाठी मदत करतात. या उलट वाईट सवयींमुळे जीवनात नकारात्मकता, अपयश आणि असमाधान येते. चांगल्या सवयींचे महत्त्व. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. चांगल्या सवयींमुळे आपले शरीर आणि मन निरोगी राहते. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यासारख्या सवयींमुळे आरोग्य बळकट होते. चांगल्या सवयी माणसाला मानसिक समाधान आणि शांती देतात. आत्मनियंत्रण, नियमबद्धता आणि सकारात्मक कृती यामुळे ताणतणाव कमी होतो. जेव्हा आपण चांगल्या सवयींना आचरणात आणतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्या क्षमतांवर विश्वास बसतो आणि आपल्याला स्वतःचा विकास करण्याची प्रेरणा मिळते. नियमितता आणि शिस्त ह्या चांगल्या सवयींनी जीवनातील उद्दिष्टे साध्य करणे सोपे होते. पण चांगल्या सवयी कशा विकसित कराव्यात हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर आपण बघूया चांगल्या सवयी कशा लावाव्यात. लहान लहान पायऱ्या घ्या. चांगल्या सवयी एकदम मोठ्या प्रमाणात बदल करून येत नाहीत. छोट्या छोट्या कृतींपासून सुरुवात करा. उदाहरणार्थ, जरी दररोज व्यायाम करणे अवघड वाटत असेल तरी 5 मिनिटांपासून सुरुवात करा. नंतर हळूहळू वेळ वाढवा. एखादी कृती नियमितपणे केली तरच ती सवय बनते. काही दिवसांनी ती सवय इतकी नैसर्गिक होईल की तुम्हाला ती करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत. चांगल्या सवयींचा एक कार्यक्रम तयार करा. काय बदल करायचा आहे त्याचे उद्दिष्ट ठरवा आणि त्यानुसार एक योजना तयार करा. सवयी बनवताना धीर धरावा. काही वेळा अपयश मिळेल, पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत. एखादी सवय कायमस्वरूपी ठेवण्यासाठी स्वतःला वेळोवेळी प्रोत्साहन द्या. छोट्या छोट्या यशावर आनंद करा आणि पुढे वाटचाल करत राहा. बुद्धांच्या या 5व्या शिकवणीतून आपण मध्यम मार्गाच्या चांगल्या सवयी विकसित कशा कराव्यात आणि सकारात्मक कृती हळूहळू जीवन कसे बदलते ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पुढील एका कथेतून. राहुल नावाचा एक तरुण खूप मोठे स्वप्न बघायचा. त्याला एक यशस्वी व्यावसायिक बनायचे होते, पण त्याला त्यासाठी आवश्यक शिस्त आणि चांगल्या सवयींची कमी होती. त्याचे दिवस गोंधळात जात होते आणि वेळेचा योग्य वापर कसा करायचा याची त्याला कल्पनाच नव्हती. एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला एक गोष्ट सांगितली. बेटा, मोठ्या यशामागे लहान लहान सवयींचा हात असतो. मोठ्या बदलांची वाट बघण्याऐवजी तू लहान चांगल्या सवयी लाव. त्या तुझं जीवन बदलतील. राहुलने त्यांच्या सल्ल्याचा विचार केला आणि ठरवले की तो छोट्या सवयींनी सुरुवात करेल. त्याने दररोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावली. यामुळे त्याला दिवसाची सुरुवात वेळेत आणि सकारात्मक रीतीने करता येऊ लागली. त्यानंतर त्याने नियमित वाचन, व्यायाम आणि वेळेचे नियोजन या सवयी आत्मसात केल्या. काही महिन्यातच त्याच्या जीवनात मोठा बदल झाला. त्याच्या कार्यक्षमता वाढल्या, आत्मविश्वास वाढला आणि तो हळूहळू आपल्या उद्दिष्टांच्या जवळ पोहोचू लागला. मित्रांनो, राहुलच्या अनुभवातून आपण शिकू शकतो की मोठ्या उद्दिष्टांच्या मागे धावण्याआधी लहान लहान सवयी लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सवयींच्या जोरावरच मोठे परिवर्तन साध्य होऊ शकते.
चांगल्या सवयी लावणे म्हणजे एक प्रकारचा मानसिक आणि शारीरिक व्यायाम आहे, जो जीवनात यशस्वी होण्याच्या मार्गावर आपल्याला नेतो. त्यामुळे चांगल्या सवयींचा समाज आणि व्यक्तीवर परिणाम होतो. समाजात सकारात्मकता पसरवणे, त्यामुळे आपल्या सवयी ज्या व्यक्तींमध्ये असतात ते समाजासाठी एक उदाहरण बनतात. त्यांच्या कृतींनी इतर लोकांना प्रेरणा मिळते. कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करणे, त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती जेव्हा चांगल्या सवयी जोपासतात तेव्हा कुटुंबातील संबंध अधिक मजबूत होतात. एकत्रितपणे काम करणे, प्रेम, आदर आणि सहकार्य हे गुण वाढीस लागतात. वैयक्तिक विकासामुळे, चांगल्या सवयींमुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तो जास्त आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जगण्यास सक्षम होतो. मित्रांनो, म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितले आहे की चांगल्या सवयी हळूहळू जीवनात मोठे बदल घडवतात. या सवयी फक्त एकेकाळाच्या प्रयत्नांनी नव्हे, तर सततच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी तयार होतात. जीवनात यशस्वी, समाधानी आणि संतुलित होण्यासाठी चांगल्या सवयींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. आपण जी कृती आजपासून नियमित करतो तीच आपले भविष्य आकारते. म्हणूनच चांगल्या सवयी विकसित करा आणि त्यांच्याद्वारे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा. भगवान बुद्धांची 6वी शिकवणूक: शहाणपणा दाखवा, शांतता आणि संयमाने जीवनात वागा. शहाणपणा म्हणजे केवळ ज्ञानाची संपत्ती नसून त्याचा योग्य वेळी योग्य उपयोग करण्याची क्षमता असणे हा आहे. जीवनातील अनेक समस्यांचा सामना शांतता आणि संयमाने केल्यास त्यावर सोपे उपाय सापडतात. धीर धरून, विचारपूर्वक आणि संयमितपणे घेतलेले निर्णय आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातात. जीवनातील प्रत्येक प्रसंगात शांतता आणि संयम राखणे हा शहाणपणाचा खरा गुणधर्म आहे. शहाणपणा म्हणजे केवळ किती पुस्तके वाचली किंवा किती विद्या शिकली यावर अवलंबून नसतो. तो अनुभव, चिंतन आणि परिस्थितीची योग्य समज असणे यावर आधारित असतो. शहाणपणा हा माणसाला चूक आणि बरोबर यात फरक करायला शिकवतो आणि योग्य कृती कशी करावी हे सांगतो. संयम आणि शांतता हे शहाणपणाचे मुख्य घटक आहेत. एखाद्या परिस्थितीत त्वरित आणि भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी संयमाने विचार करून कृती करणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. शांतता आणि संयम राखल्याने माणसाला आयुष्यातील विविध आव्हानांचा सामना करणे सोपे होते. यामुळे तणाव कमी होतो आणि आपले मन अधिक स्पष्ट होते. शांततेने आणि संयमाने वागण्याचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत. समस्यांचे योग्य समाधान मिळवल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांत मनाने विचार केल्यास योग्य निर्णय घेणे शक्य होते. उलट उतावीळपणे घेतलेल्या निर्णयांमुळे समस्या अधिक जटिल होण्याची शक्यता असते. नकारात्मक परिणाम टाळल्यामुळे राग आणि असंयमित वागणुकीमुळे नकारात्मक परिणाम येऊ शकतात. शांतता राखल्याने आपण आपले मनोबल मजबूत ठेवू शकतो आणि कोणत्याही संकटात यशस्वी होऊ शकतो. सामाजिक नात्यांचे रक्षण केल्यामुळे शांतता आणि संयमामुळे माणूस इतरांशी अधिक सामंजस्याने वागतो. अशा व्यक्तींना इतर लोक जास्त आदर देतात आणि त्यांचे नाते बळकट होतात. आत्मविश्वास वाढवल्यास जेव्हा माणूस शांतपणे वागतो तेव्हा त्याला आपल्याच क्षमतांवर अधिक विश्वास बसतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि कठीण प्रसंगातही तो धैर्याने उभा राहतो. तर फ्रेंड्स, आता तुम्ही म्हणाल शांतता आणि संयम कसे जोपासावेत ते आपण जाणून घेऊया पुढील प्रमाणे.
स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका. कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शिकावे. राग, तणाव आणि निराशा यांना आपल्या कृतींवर प्रभाव पाडू देऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक दृष्टिकोनाने तिचा सामना करावा. प्रत्येक आव्हानाला एक संधी समजून त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. योग आणि ध्यानाचा सराव करा. मन शांत ठेवण्यासाठी नियमित योग आणि ध्यान करणे हे अत्यंत उपयुक्त आहे. हे आपल्याला मानसिक स्थिरता आणि संयम राखण्यास मदत करते. आत्मपरीक्षण करा. रोजच्या जीवनात आपले जीवन, कृती आणि निर्णय यांचा पुनर्विचार करा. काय योग्य आणि काय चूक झाले हे समजून घ्या. त्यामुळे पुढच्या वेळेस चांगले निर्णय घेता येतील. शब्दांवर नियंत्रण ठेवा. ताणतणावाच्या प्रसंगात काहीही बोलण्याऐवजी विचारपूर्वक बोलणे आवश्यक आहे. शब्दांचे वजन असते, त्यामुळे बोलण्याआधी त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करावा. बुद्धांच्या या 6व्या शिकवणीतून आपण शहाणपणा कसा दाखवावा व शांतता आणि संयमाने जीवनात कसे वागावे ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया पुढील एका कथेतून. एका जंगलात एक तरुण शिकारी राहत होता. त्याला शिकार करण्याची खूप आवड होती आणि तो रोज नवनवीन शिकार करण्यासाठी जंगलात जायचा. एकदा त्याने एक शूर सिंह पाहिला, पण सिंह त्याच्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे चालू लागला. शिकाऱ्याने त्याचा पाठलाग करण्याचे ठरवले. शिकाऱ्याने काही वेळ सिंहाचा पाठलाग केला, पण सिंह त्याच्याकडे फारसे लक्ष देत नव्हता. शेवटी शिकाऱ्याने सिंहावर आक्रमण करण्याचे ठरवले. सिंहावर आक्रमण करण्यासाठी बाण तयार केला. तेव्हा सिंहाने त्याला थांबवले आणि शांतपणे म्हणाला, शिकारी, मी तुझ्यावर आक्रमण करू शकत होतो, पण मी संयम राखला. जर तू शांततेने विचार केला असतास तर तुलाही कळले असते की मी तुला इजा करण्याच्या विचारात नव्हतो. शिकाऱ्याला हे ऐकून धक्का बसला आणि त्याने आपला बाण खाली ठेवला. मग सिंह म्हणाला, शांतता आणि संयम हेच खरे शौर्य आहे. आक्रमक किंवा रागाच्या भरात घेतलेले निर्णय आपल्याला नुकसानच करतात. शिकारी त्या दिवशी एक मोठा धडा शिकला. त्याने ठरवले की तो भावनेच्या भरात किंवा रागाने कोणत्याही कृती करणार नाही, तर संयम आणि शांततेने विचार करूनच पुढे जाईल. तर मित्रांनो, शिकाऱ्याच्या आणि सिंहाच्या या छोट्या प्रसंगातून आपण शांतता आणि संयमाचे महत्त्व शिकू शकतो. राग, तणाव किंवा उतावीळपणाने घेतलेल्या कृती आपल्याला नुकसानच पोहोचवतात, तर संयमाने आणि शांततेने वागल्यास आपल्याला योग्य मार्ग सापडतो. शांतता आणि संयमाचा जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम पुढील प्रमाणे. शांतता आणि संयम राखल्यामुळे आयुष्यातील निर्णय अधिक स्थिर होतात. शांतता आणि संयम राखल्यामुळे जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला अधिक स्पष्टता मिळते. यामुळे जीवनात स्थिरता येते. शांतता आणि संयम राखल्यामुळे सामाजिक नातेसंबंध अधिक मजबूत होतात. संयमाने आणि शांतपणे वागणारी व्यक्ती इतरांच्या नजरेत विश्वासार्ह आणि आदरणीय ठरते. अशा व्यक्तींसोबत नातेसंबंध चांगले राहतात. शांतता आणि संयम राखल्यामुळे मनाची शांती मिळते. शांतता आणि संयमामुळे आपले मन शांत राहते, ज्यामुळे ताणतणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते. शांतता आणि संयम राखल्यामुळे यशस्वी व्यक्तिमत्वाचे निर्माण होते. शांतता आणि संयमाचा अवलंब करणारी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत यश मिळविण्यास सक्षम होते. तिचे ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास वाढतो.
मित्रांनो, म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितले आहे की शांतता आणि संयम राखणे हे जीवनाच्या प्रत्येक पैलूत महत्त्वाचे आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत कसे वागतो, कसे निर्णय घेतो यावर आपले यश आणि समाधान अवलंबून असते. राग किंवा ताणाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा आपल्याला हानी पोहोचवतात, तर संयमाने घेतलेले निर्णय आपल्याला यशाच्या जवळ नेतात. म्हणूनच शहाणपणाने, शांतपणे आणि संयमितपणे वागा आणि जीवनातील प्रत्येक संकटांवर मात करा. बुद्धांची 7वी शिकवण, समर्पक संवाद साधा. अहिंसक संवाद हाच समृद्धीचा मार्ग आहे. संवाद हे मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी संवाद आवश्यक असतो, परंतु संवाद फक्त शब्दांच्या माध्यमातूनच होत नाही. त्यामध्ये भावना, दृष्टिकोन आणि विचारांचा आदानप्रदानही महत्त्वाचा असतो. अहिंसक संवाद म्हणजे असा संवाद ज्यात कोणालाही मानसिक किंवा भावनिक दुखापत न करता आपले विचार मांडले जातात. तो आदर, समज आणि करुणेवर आधारित असतो. अहिंसक संवादाचा मुख्य उद्देश म्हणजे सकारात्मक आणि रचनात्मक पद्धतीने समस्या सोडवणे, नातेसंबंध सुधारणे आणि एकमेकांशी सुसंवाद राखणे. तो समृद्ध जीवनासाठी एक आवश्यक साधन आहे, कारण तो केवळ वादविवाद कमी करत नाही, तर मनुष्याच्या मनाची शांती वाढवतो आणि समाजात परस्पर आदराची भावना जोपासतो. अहिंसक संवादाचे महत्त्व आपण जाणून घेऊया पुढील प्रमाणे. अहिंसक संवादाची पद्धत संवादामध्ये शांती, करुणा आणि समज यांचा समावेश करते. त्याचे काही प्रमुख फायदे पुढील प्रमाणे आहेत. अहिंसक संवादामुळे भावनिक आरोग्य सुधारते. अहिंसक संवादाद्वारे आपले विचार, भावना आणि गरजा योग्यरित्या व्यक्त केल्याने भावनिक तणाव कमी होतो. अशा प्रकारे संवाद केल्याने मन हलके होते आणि मानसिक आरोग्य सुधारते. अहिंसक संवादामुळे नातेसंबंध मजबूत होतात. संवादामध्ये करुणा आणि समज दाखवल्यास नातेसंबंध अधिक बळकट होतात. एकमेकांशी आदराने वागल्याने विश्वास वाढतो आणि वाद टाळता येतात. अहिंसक संवादामुळे समस्यांचे रचनात्मक निराकरण होते. अहिंसक संवादाद्वारे संवाद करणारी व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी समाधानकारक मार्ग शोधू शकते. हा संवाद सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यास प्रोत्साहन देतो. अहिंसक संवादामुळे समृद्ध समाजाची निर्मिती होते. जेव्हा लोक अहिंसक संवादाचा वापर करतात, तेव्हा समाजात एकसंधता आणि शांतता टिकवणे सोपे होते. लोक एकमेकांशी अधिक सामंजस्याने वागतात, ज्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो. आता आपण हे जाणून घेऊया की अहिंसक संवाद कसा साधावा. समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या व्यक्तीच्या भावना आणि विचारांना समजून घेण्यासाठी त्यांचे मनपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. त्यांची मते का बनली आहेत हे समजून घेतल्यास त्यांच्यासोबतचे मतभेद अधिक सोपे होतात. स्वतःची भावना व्यक्त करा. आपले विचार, भावना, गरजा स्पष्टपणे आणि आदराने व्यक्त करा. तू असं केलंस असं म्हणण्याऐवजी माझ्या मते किंवा माझं मत आहे की असे वाक्य वापरा. न्याय न करता ऐका. इतरांची मतं ऐकताना कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता त्यांना ऐकावे, ज्यामुळे संवाद अधिक रचनात्मक होतो. भावनिक तणावांवर नियंत्रण ठेवा. संवादाच्या दरम्यान जर तणाव वाढू लागला तर काही काळ शांत राहा आणि पुन्हा विचारपूर्वक संवाद सुरू करा. आपला राग,
तणाव किंवा निराशा यांचा परिणाम संवादावर होऊ देऊ नका. बुद्धांच्या या 7व्या शिकवणीतून आपण समर्पक संवाद कसा साधावा व अहिंसक संवाद हाच समृद्धीचा मार्ग आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया पुढील एका कथेतून. एका गावात राम आणि श्याम नावाचे 2 शेजारी राहत होते. त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या कारणांवरून भांडणं होत असत. एके दिवशी त्यांच्या शेताच्या हद्दीवरून वाद उभा राहिला. दोघेही रागाच्या भरात एकमेकांशी वाद घालू लागले आणि त्यांच्या वादामुळे गावात तणाव निर्माण झाला. गावातील एका वृद्ध भिक्षूंनी हा वाद पाहिला आणि दोघांना शांतपणे बोलावले. ते म्हणाले, तुम्ही एकमेकांशी शांतपणे आणि समजून संवाद साधा, अहिंसक पद्धतीने वागा आणि दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करा. राम आणि श्यामने भिक्षूंच्या सल्ल्याचा विचार केला आणि शांतपणे संवाद करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकमेकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या हद्दीवरील वादावर सहमती साधली. या प्रसंगानंतर दोघेही एकमेकांना अधिक आदराने वागू लागले आणि त्यांचे नाते अधिक मजबूत झाले. तर मित्रांनो, राम आणि श्यामच्या या कथेतून अहिंसक संवादाचे महत्त्व अधोरेखित होते. संवाद शांततेने, संयमाने आणि समजून घेतल्यास कितीही कठीण वाद सोडवता येतो. संवाद हा केवळ शब्दांपुरता मर्यादित नसतो, तर तो आपल्या विचारसरणी, दृष्टिकोन आणि वर्तनाशीही संबंधित असतो. अहिंसक संवादाचा समाज आणि व्यक्तीवर परिणाम आपण जाणून घेऊया पुढील प्रमाणे. समाजातील तणाव कमी होतो. अहिंसक संवादाचा उपयोग केल्याने समाजातील वादविवाद, तणाव आणि गैरसमज कमी होतात. व्यक्तीला आत्मविश्वास वाढवतो. अहिंसक संवादाद्वारे माणसाला आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचा आत्मविश्वास मिळतो. तो कोणत्याही प्रसंगात शांतपणे आणि योग्य मार्गाने वागतो. एकमेकांबद्दल आदर वाढतो. अहिंसक संवादामुळे इतरांची मते ऐकण्याची सवय लागते, ज्यामुळे एकमेकांबद्दलचा आदर वाढतो आणि नातेसंबंध अधिक चांगले होतात. मनाची शांती प्राप्त होते. जेव्हा आपण अहिंसक संवाद साधतो तेव्हा आपल्याला मानसिक शांती मिळते, कारण आपले मन तणावमुक्त आणि समाधानी राहते. मित्रांनो, म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितले आहे की अहिंसक संवाद हाच खरा शहाणपणाचा मार्ग आहे. तो केवळ वादविवाद टाळत नाही, तर समृद्ध समाज निर्माण करण्याचा मार्गही दाखवतो. जीवनात कोणत्याही परिस्थितीत संवाद करताना अहिंसक दृष्टिकोन बाळगल्यास अनेक समस्यांचे निराकरण सोपे होते. म्हणून संवाद करताना संयम, करुणा आणि आदर यांचा समावेश करा आणि आपल्या जीवनात शांती आणि समृद्धी आणा. भगवान बुद्धांची 8वी शिकवण. गुणवत्तापूर्ण मित्र निवडा. उत्तम संगतीत जीवन अधिक शुद्ध बनते. मित्र हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. ते केवळ आपले साथीदारच नाहीत, तर आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करणारे घटक देखील आहेत. चांगल्या मित्रांची संगत जीवनात योग्य दिशा आणि प्रेरणा देते, तर वाईट संगती आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकते. म्हणूनच गुणवत्तापूर्ण मित्र निवडावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम मित्र जीवनात आनंद, प्रेरणा आणि सकारात्मकता आणतात आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. गुणवत्तापूर्ण मित्रांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. चांगले मित्र नेहमी आपल्या ध्येयांसाठी प्रोत्साहन देतात. जेव्हा आपण निराश असतो तेव्हा ते आपल्याला उभारी देतात
आणि आपले मनोबल वाढवतात. त्यांच्या प्रेरणेने आपण कठीण प्रसंगांवर मात करू शकतो. गुणवत्तापूर्ण मित्रांमुळे सद्गुणांचा विकास होतो. गुणवत्तापूर्ण मित्र आपल्याला चांगले गुण आणि मूल्ये शिकवतात. त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने आपल्यातील उत्तम गुण विकसित होतात. ते आपल्या जीवनाला सकारात्मकतेने समृद्ध करतात. गुणवत्तापूर्ण मित्रांमुळे संकटाच्या वेळी आधार मिळतो. चांगले मित्र आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतात. ते आपल्यासाठी मदतीचा हात पुढे करतात आणि समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात. गुणवत्तापूर्ण मित्रांमुळे स्वतःच्या उन्नतीसाठी प्रेरणा मिळते. जेव्हा आपल्या भोवती सकारात्मक आणि मेहनती व्यक्ती असतात तेव्हा आपल्यालाही आपली क्षमता ओळखण्याची आणि अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. पण गुणवत्तापूर्ण मित्र आपण कसे निवडावेत ते आपण जाणून घेऊया पुढील प्रमाणे. समान विचारसरणी असणारे व आपल्या मूल्यांशी जुळणारी विचारसरणी असणारे मित्र निवडा. यामुळे एकमेकांना समजणे सोपे जाते आणि आपल्यात एक प्रकारचा भावनिक संबंध निर्माण होतो. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या आणि इतरांना प्रोत्साहित करणाऱ्या मित्रांची निवड करा. अशा मित्रांमुळे आपल्यात ही सकारात्मकता येते. इमानदारी आणि निष्ठा असणारे खरे मित्र नेहमी प्रामाणिक आणि निष्ठावान असतात. ते आपल्या चुका सुधारण्यास मदत करतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आपल्याला नेहमी आधार देणारे मित्र निवडा. जो मित्र तुमच्या प्रत्येक कठीण काळात तुमच्यासोबत उभा राहतो तो खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण मित्र असतो. आधार देणाऱ्या मित्रांचे महत्त्व जीवनात अपार आहे. बुद्धांच्या या 8व्या शिकवणीतून आपण गुणवत्तापूर्ण मित्र कसे निवडावे व उत्तम संगतीत जीवन अधिक शुद्ध कसे बनते हे सविस्तर जाणून घेऊया पुढील एका कथेतून. प्राचीन काळात एका राजाच्या दरबारात राम आणि मोहन नावाचे 2 तरुण होते. दोघेही राजा आणि दरबारींचे आवडते होते. एके दिवशी रामला एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली, ज्यात त्याला एक कठीण निर्णय घ्यावा लागला. त्याने हा निर्णय घेताना मोहनच्या सल्ल्याचा आधार घेतला. मोहन नेहमीच प्रामाणिक आणि सकारात्मक विचारसरणीचा होता. मोहनने रामला परिस्थितीचे नीट विश्लेषण करण्याचा सल्ला दिला आणि शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले. रामने मोहनच्या सल्ल्याचे पालन केले आणि निर्णय घेतला, ज्यामुळे राजाला आणि दरबाराला मोठा फायदा झाला. राजाने रामच्या शहाणपणाचे कौतुक केले आणि मोहनच्या मैत्रीचा आदर केला. मित्रांनो, रामच्या या अनुभवातून आपण शिकले पाहिजे की मित्रांचे महत्त्व केवळ आनंदाच्या क्षणीच नव्हे तर कठीण परिस्थितीतही जाणवते. मोहनच्या प्रामाणिक आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे रामने यशस्वी निर्णय घेतला आणि त्यानंतर रामने ठरवले की तो फक्त गुणवत्तापूर्ण आणि सद्गुण असणाऱ्या व्यक्तींशीच मैत्री करेल. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की चांगले मित्र आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरित करतात. त्यांच्या सल्ल्याने आणि समर्थनाने आपण कठीण प्रसंगातही यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच मित्र निवडताना नेहमीच त्यांच्या गुणांची आणि स्वभावाची दखल घ्यावी. गुणवत्तापूर्ण मित्रांचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम आपण बघूया पुढील प्रमाणे. गुणवत्तापूर्ण मित्रांच्या संगतीमुळे जीवनात एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. ते आपल्याला आशावादी राहायला शिकवतात आणि प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले शोधण्याची सवय लावतात. गुणवत्तापूर्ण मित्रांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो.
चांगल्या मित्रांच्या सहवासात आपण आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा करू शकतो. ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि आपल्या चुकांवर सुधार करण्यास प्रोत्साहन देतात. गुणवत्तापूर्ण मित्रांमुळे आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळतो. गुणवत्तापूर्ण मित्र नेहमीच आपल्याला प्रामाणिक आणि योग्य सल्ला देतात. ते आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गदर्शन करतात आणि अपयशाच्या प्रसंगातही आपल्या मनोबलाचा आधार बनतात. गुणवत्तापूर्ण मित्रांमुळे आपल्या आयुष्यातील आनंद वाढतो. उत्तम मित्रांच्या सहवासात वेळ घालवल्याने आपल्याला आनंद आणि समाधान मिळते. ते आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अधिक सुंदर बनवतात. मित्रांनो, म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितले आहे की गुणवत्तापूर्ण मित्र निवडणे हे जीवनाच्या शुद्धतेसाठी आणि यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांच्या सकारात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनामुळे आपले जीवन अधिक समृद्ध आणि शांत होते. आपण कोणत्या प्रकारच्या व्यक्तींसोबत आपला वेळ घालवतो यावर आपले भविष्य अवलंबून असते. म्हणूनच चांगल्या मित्रांची निवड करून जीवनाला अधिक अर्थपूर्ण आणि आनंदमय बनवा. दैनिक स्वाध्याय करा. प्रत्येक दिवस उत्साहाने जगा, जणू तो तुमचा शेवटचा दिवस आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा उद्याची वाट पाहतो किंवा पुढील काही दिवसांसाठी योजना बनवतो. परंतु जीवनाचे खरे मूल्य ओळखणे म्हणजे वर्तमान क्षणाचा आनंद घेणे आणि आजचा दिवस आपला शेवटचा दिवस असल्यासारखा जगणे होय. दैनिक स्वाध्याय म्हणजे स्वतःच्या विचारांची, कृतींची आणि जीवनाच्या ध्येयांची दररोज तपासणी करणे, स्वतःचा विकास साधणे आणि प्रत्येक दिवस उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न करणे. आपल्या जीवनात दैनिक स्वाध्यायाचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे. दैनिक स्वाध्यायामुळे स्वतःचा विकास होतो. दैनंदिन स्वाध्यायामुळे आपल्या विचारांचे शुद्धीकरण होते. आपण कोणत्या प्रकारच्या विचारांचा स्वीकार करतो, कोणत्या कृती करतो याचा आढावा घेऊन आपण स्वतःला अधिक चांगले बनवू शकतो. दैनंदिन स्वाध्यायामुळे जीवनाची दिशा निश्चित होते. स्वाध्यायामुळे आपल्या ध्येयांकडे लक्ष केंद्रित राहते. आपण दररोज आपल्या उद्दिष्टांकडे एक पाऊल पुढे जातो. त्यामुळे जीवनाची दिशा स्पष्ट होते आणि आपण आपल्या ध्येयांकडे अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करू शकतो. दैनंदिन स्वाध्यायामुळे आपल्याला चुका सुधारण्याची संधी मिळते. स्वाध्यायाद्वारे आपण आपल्यातील त्रुटी ओळखू शकतो आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो. जेव्हा आपण आपल्या चुका ओळखतो तेव्हा पुढच्या वेळी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज होतो. दैनंदिन स्वाध्यायामुळे प्रत्येक क्षणाचे महत्त्व आपल्याला जाणवते. जेव्हा आपण प्रत्येक दिवस शेवटचा दिवस असल्यासारखा जगतो तेव्हा आपण क्षणाची किंमत ओळखतो, त्याचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करतो आणि जीवनातील लहान सहान गोष्टींचाही आनंद घेतो. दैनिक स्वाध्याय कसा करावा हे आपण पाहूया पुढील प्रमाणे. लेखनाची सवय लावा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या दिवसाचा आढावा घ्या आणि आपल्या विचारांची, कृतींची नोंद करा. यात तुम्ही काय साध्य केले, कोणत्या चुका केल्या आणि काय शिकले याचा समावेश असावा. ध्यान धारणा करा. मन शांत ठेवण्यासाठी दररोज काही मिनिटे ध्यान करा. यामुळे तुमचे मन स्थिर राहते आणि तुम्हाला स्वाध्यायाच्या प्रक्रियेत मदत होते. चांगल्या पुस्तकांचे वाचन करा. वाचन हा स्वाध्यायाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चांगल्या विचारांची पुस्तके वाचल्याने मनात सकारात्मक विचार येतात आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची प्रेरणा मिळते. आत्मपरीक्षण करा.
आपले ध्येय, जीवनातील मूल्ये आणि विचारांचे आत्मपरीक्षण करा. त्यासाठी दररोज थोडा वेळ काढा आणि विचार करा की आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने योग्य मार्गावर आहोत का. बुद्धांच्या या 9व्या शिकवणीतून आपण दैनिक स्वाध्याय कसा करायचा, प्रत्येक दिवस उत्साहाने कसा जगायचा, जणू तो तुमचा शेवटचा दिवस आहे, हे सविस्तर जाणून घेऊया पुढील एका कथेतून. एका शहरात राहणारा राहुल नावाचा तरुण होता. तो आपले जीवन नेहमी सध्या आणि उद्याची वाट पाहत जगत होता. त्याच्या जीवनात कोणताही ठराविक उद्देश नव्हता आणि तो फक्त वेळ घालवण्याच्या प्रयत्नात होता. एके दिवशी त्याच्या एका मित्राने त्याला जीवनातील महत्त्वाची शिकवण दिली. आपला प्रत्येक दिवस शेवटचा असल्यासारखा जग, कारण उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही. राहुलला ही शिकवण मनापासून पटली. त्याने ठरवले की तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या दिवसाचा आढावा घेईल आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करेल. त्याने स्वाध्याय करण्याची सवय लावली आणि प्रत्येक दिवस जणू तो त्याचा शेवटचा दिवस आहे या भावनेने जगायला सुरुवात केली. काही महिन्यातच राहुलच्या जीवनात मोठा बदल घडला. तो अधिक सकारात्मक, उत्साही आणि ध्येयपूर्ण जीवन जगू लागला. त्याच्या या बदलामुळे तो केवळ स्वतःच नाही तर इतरांनाही प्रेरणा देऊ लागला. त्याच्या स्वाध्यायाने त्याला जीवनाचे खरे मूल्य ओळखायला शिकवले आणि त्याने आपल्या दिवसाचा प्रत्येक क्षण महत्त्वपूर्ण बनवला. मित्रांनो, राहुलच्या या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की दैनिक स्वाध्यायाद्वारे जीवनातील सकारात्मक बदल साधता येतात. जीवनाचा आढावा घेतल्यास आपण आपल्या चुका सुधारू शकतो आणि योग्य दिशेने पुढे जाऊ शकतो. दैनिक स्वाध्यायाचा जीवनावर होणारा परिणाम पुढील प्रमाणे. दैनिक स्वाध्यायामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. दैनिक स्वाध्यायामुळे आपल्याला आपली क्षमता ओळखायला मदत होते. आपले ध्येय स्पष्ट होते आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास निर्माण होतो. दैनिक स्वाध्यायामुळे आपला उत्साह वाढतो. जेव्हा आपण प्रत्येक दिवसाचे महत्त्व ओळखतो तेव्हा जीवनात उत्साह आणि आनंद येतो. आपण प्रत्येक क्षणाचे मोल जाणतो आणि तो पूर्णतः जगण्याचा प्रयत्न करतो. दैनिक स्वाध्यायामुळे आपल्याला मनशांती प्राप्त होते. स्वाध्यायाद्वारे आपल्याला आपल्या विचारांची शुद्धता प्राप्त होते, ज्यामुळे मन शांती मिळते. आपले मन हलके होते आणि जीवनातील समस्यांचे समाधान शोधण्याची क्षमता वाढते. दैनिक स्वाध्यायामुळे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. दररोजचा आढावा घेतल्यास जीवनातील खरे ध्येय आणि उद्देश स्पष्ट होतात. आपल्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव होते आणि आपण अधिक जबाबदारीने वागू लागतो. मित्रांनो, म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितले आहे की दैनिक स्वाध्याय हा एक असा मार्ग आहे जो जीवनात सकारात्मक बदल आणतो. प्रत्येक दिवसाचा आढावा घेतल्याने आपल्याला आपल्या उणिवा आणि गुणांची जाणीव होते आणि आपण अधिक उत्तम व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रत्येक दिवस शेवटचा असल्यासारखा जगण्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व जाणावे, त्याचा आनंद घ्यावा आणि सतत आत्मविकासासाठी प्रयत्न करावे. भगवान बुद्धांची 10वी शिकवण. कर्मावर विश्वास ठेवा. तुमची कर्मेच तुमचे भविष्य घडवतात. कर्म म्हणजे क्रिया अथवा कार्य. बौद्ध तत्वज्ञानात कर्म म्हणजे सहेतुक चेतनामनाद्वारे केलेली कृती, ज्यामुळे भविष्यातील परिणाम होऊ शकतात. आपण जे काही करतो ते आपल्या भविष्यावर परिणाम करते. कर्म हा शब्द संस्कृतमधून आला असून याचा अर्थ
क्रिया किंवा काम असा होतो. कर्माचे तत्वज्ञान सांगते की आपल्या कृतींमुळे आपण आपले भविष्य घडवतो. आपल्या दैनंदिन जीवनमानातल्या आपल्या कार्यातून चढ उतारानेच आपण आपली प्रगती आपल्या हाताने किंवा आपल्या कार्याने करू. त्यासाठी हा कर्म सिद्धांत समजणे महत्त्वाचे आहे. बौद्ध तत्वज्ञानानुसार कर्म 3 प्रकारचे असतात. कुशल कर्म, कुशल अथवा चांगले कर्म, जे कार्य केल्याने आपणास दुःख किंवा पश्चाताप होत नाही, तर समाधान लाभते, रात्री छान झोप लागते. त्या कर्माला म्हणजेच कर्माला कुशल कर्म असे म्हणतात. हीच या कर्माला ओळखण्याची कसोटी आहे. उपपज्यवेदनीय कर्म म्हणजेच फार कालांतराने फळ देणारे कर्म. ज्या कर्माचा परिणाम फार कालांतराने होतो त्या कर्माला उपपज्यवेदनीय कर्म असे पाली भाषेत म्हणतात. उदाहरणार्थ, लावणी आंब्याची कोय शेतात लावणे, आपल्या लग्नानंतर आपल्या नातवंडांचे सुख पाहणे इत्यादी. अपरापरीय वेदनीय कर्म म्हणजेच अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म. ज्या कर्माचा परिणाम अनिश्चित काळाने होतो त्या कर्माला पाली भाषेत अपरापरीय वेदनीय कर्म असे म्हणतात. उदाहरणार्थ, जमिनीच्या वादासंबंधी दिवाणी दाव्याची केस कोर्टातून चालणे इत्यादी. कर्माचे तत्वज्ञान सांगते की कोणतीही कृती लहान असो वा मोठी, ती आपल्या जीवनावर नक्कीच परिणाम करते. आपल्या कृती सकारात्मक असतील तर आपले भविष्यही उज्ज्वल असेल आणि नकारात्मक कृती भविष्य अंधकारमय करू शकतात. म्हणून सतत सकारात्मक आणि शुद्ध कर्म करत राहणे हे आपल्या जीवनाचा उद्देश असावा. जीवनात जे काही घडते ते योगायोग नसतो, आपल्या कृतींचा तो परिणाम असतो. आपण जे कर्म करतो त्यानुसारच आपण सुख किंवा दुःख अनुभवतो. जर आपण नेहमीच इतरांसाठी चांगले विचार आणि कृती करत असू तर त्या कृती आपल्याला भविष्यात आनंद देतील. परंतु जर आपण वाईट विचारांनी आणि चुकीच्या कृत्यांनी जीवन जगत असू तर त्याचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागतील. त्यामुळे आपले भविष्य कसे असेल हे आपल्याच हाती असते. बुद्धांच्या या 10व्या शिकवणीतून आपण कर्मावर विश्वास ठेवणे व आपली कर्मेच आपले भविष्य घडवितात हे सविस्तर जाणून घेऊया पुढील एका कथेतून. एका रम्य खेड्यात माधव नावाचा शेतकरी राहत होता. तो मेहनती, प्रामाणिक आणि साधा भोळा माणूस होता. तो आपल्या शेतात खूप मेहनत घेत असे. नेहमी वेळेवर पेरणी, नांगरणी आणि पाण्याचा योग्य वापर करत असे. पण एक गोष्ट मात्र नेहमी त्याच्या मनात खटकत असे. कितीही मेहनत केली तरी त्याचे उत्पन्न नेहमीच कमी असे. एके दिवशी गावात एक बौद्ध भिक्षू आले. त्यांच्या दर्शनासाठी गावातील अनेक लोक जमा झाले आणि माधवही त्यांच्याकडे गेला. भिक्षूंनी माधवचे बोलणे ऐकले आणि विचारले, बाळा, तुझी काही तक्रार आहे का? माधवने उत्तर दिले, म्हणते, मी कितीही मेहनत केली तरी मला त्याचे योग्य फळ मिळत नाही. असे का होते हे समजत नाही. भिक्षूंनी हसत त्याला सांगितले, माधव, कर्मांवर विश्वास ठेव. तुझ्या चांगल्या कर्मांचे फळ तुला नक्की मिळेल. फक्त धीर धर. तेव्हापासून माधवने आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवायला सुरुवात केली. तो अधिक कष्ट करू लागला आणि इतर शेतकऱ्यांनाही मदत करीत राहिला. कोणाला पाण्याची गरज असेल तर तो त्यांचेही शेत पाणवायचा. जर कोणाची पेरणी लांबत असेल तर तो स्वतः त्यांना मदत करून ती वेळेत पूर्ण करत असे. एके दिवशी गावावर मोठे संकट आले. अतिवृष्टीमुळे बहुतेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले.
मात्र माधवने आपल्या शेतात योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्याचे पीक काही प्रमाणात वाचले. त्याने आपल्या शेतातील धान्य गावातील इतर शेतकऱ्यांना देखील दिले, ज्यामुळे गावकऱ्यांचे उपजीविकेचे साधन टिकून राहिले. काही दिवसांनी गावात एक मोठा व्यापारी आला, जो धान्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचा शोध घेत होता. माधवचे धान्य पाहून व्यापाऱ्याने त्याला दुप्पट किमतीत खरेदी करण्याचे ठरवले. माधवच्या कष्टांचे फळ त्याला अखेर मिळाले. त्याचे जीवन सुधारले आणि तो आणखीनच संपन्न झाला. या घटनेने माधवला समजले की कर्माचे फळ आपल्याला कधी आणि कसे मिळेल हे सांगता येत नाही, पण आपण सतत चांगले कर्म करत राहिलो तर त्याचे फळ आपल्याला योग्य वेळी मिळतेच. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या कर्मांवर विश्वास ठेवावा आणि सतत सकारात्मक व शुद्ध कृती कराव्या, कारण आपल्या कर्मांनीच आपले भविष्य घडते. ही कथा आपल्याला शिकवते की कर्मावर विश्वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे. प्रत्येक कृतीचा परिणाम असतो, त्यामुळे प्रत्येक वेळेला विचारपूर्वक आणि सकारात्मक कृती करणे गरजेचे आहे. कोणतीही मदत लहान किंवा मोठी नसते. आपला दृष्टिकोन आणि कृतीची भावना अधिक महत्त्वाची असते. आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेत कर्माचा प्रभाव असतो, त्यामुळे आपण नेहमी चांगल्या कर्मांच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. चांगले विचार, सकारात्मक कृती आणि शुद्ध मन या गोष्टी आपल्याला जीवनात यशस्वी बनवतील. मित्रांनो, म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितले आहे की कर्मावर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या कृतींवर विश्वास ठेवणे. प्रत्येक कृतीचे भविष्यावर परिणाम होणारच, त्यामुळे सतत चांगले आणि शुद्ध कर्म करण्याची गरज आहे. आपण आपल्या जीवनावर आणि इतरांच्या जीवनावर कसा प्रभाव पाडू शकतो हे आपल्या कृतींवर अवलंबून आहे. जीवनातील प्रत्येक कृती विचारपूर्वक, आदरपूर्वक आणि सकारात्मक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया, कारण आपल्या कर्मांनीच आपले भविष्य घडवायचे आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि या कथेतून काहीतरी शिकले असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सूचना द्या. आणि अशीच माहितीपूर्ण कथा ऐकण्यासाठी आमच्या स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. आणि आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करा. नमो बुद्धाय.